श्री स्वामी समर्थ. दुर्लक्ष करू नकोस. जर का आजचा हा स्वामी संदेश ऐकला तर तुमची अपेक्षा पूर्ण होणार. पुढच्या क्षणाला तुमचे सर्व दुःख संपून जाणार. ऐकून घे, भाग्यवंत ठरशील. बाळा, आज स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा. तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहेत. आजचा संदेश तुमच्यासाठी खास असणार आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला पुढे नेतात त्या गोष्टी कधीतरी मागे आणतात. जर कष्टाच्या मार्गाने जात असाल तर अडकलेली सर्व कामे मार्गी लागतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुला माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून लाईक कर आणि तू आहे स्वामींचं बाळ असं लिही आणि व्हिडिओला शेअर कर. हा संदेश खास तुमच्यासाठी. वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट ही असते की समजून जातं कोणाला तुमची काळजी आहे, कोण तुमची साथ सोडतं. कधीतरी चूक झाली असेल आणि त्या चुकीचा पश्चाताप झाला असेल तर तुम्हाला आयुष्यात रडण्याची वेळ येणार नाही. जर कोणती जाणीवच नसेल तर आयुष्यात तुम्ही रडूनही चांगली वेळ येणार नाही. स्वामी आहेत पाठीशी. नेहमी काळजी करू नकोस. तुला पश्चाताप होईल असं काही करू नकोस. आयुष्यात पुढे जाण्यासाठी धडपडत आहेस. ज्यांनी मागं ओढण्याचा प्रयत्न केला त्यांचा विचार करू नकोस. अरे, कुठल्याही गोष्टीचं समाधान असायला हवं. जर तुम्हाला खरा आनंद अनुभवता येईल, मिळालेली गोष्ट कायम टिकून राहील, नाहीतर जे आहे तेही गमावण्याची वेळ येईल. तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली आहेत सर्व ठाई. फिर्याने क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी. स्वामी नाम रुजावा मनोमनी, चित्त अखंड ठाई ठाई. तुझी वेळ येईल आणि देव असं देईल की मागायला काहीच उरणार नाही. तुझा प्रामाणिक विश्वास असेल तर वचन दे. तुझ्या नयनात अश्रू वाहणार नाहीत. तुझी अडचण आता पुढे काही तसंच राहणार नाही. बाळा, प्रत्येक सूर्योदयाला श्री स्वामी समर्थ एक ध्यान कर, आशीर्वाद मिळेल. हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर. प्रत्येक घरातील ही कहाणी दिसते. मुलांचं घरात लक्ष नाही, सांगितलं तर काही ऐकतच नाही. ज्यांच्या हितासाठी तुम्ही स्वप्न बघितली, कष्ट केले आहेत आयुष्यभर, त्यांना कदर नाही तुमच्या कष्टाची. बाळा, नेहमीच मी तुला खूप काही सांगत असतो. मला माहिती आहे प्रत्येक दिवस तुम्हाला अडचणी आहेत, होते सगळ्या इच्छा पूर्ण. तुम्हाला अडचणीतून बाहेर येण्यासाठी काही संकेत देत असतो. बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐका. तुला अजून काहीतरी गोष्ट सांगितली. दुःखपाठ सोडत नाही. मनात खूप विचार येतात जेव्हा स्वामी तुमची परीक्षा घेत असतात. तसं बघितलं तर सगळं तुमच्या मनाचे खेळ असतात. तुम्ही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होत नाहीत. तुम्हाला प्रत्येक कामात अडचणी येतात. संकट तुम्हाला लढण्याची ताकद देतात पण कुठलाही डिस्काउंट देत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक बाजू विचारात घेऊन विश्वास ठेव. तुला चांगला मार्ग नक्कीच सापडेल. तुझ्या रक्षणासाठीच करतो मी. जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो. फक्त एवढं काय ते विचार कर. प्रत्येक सूर्योदयाला फक्त एक नमस्कार करून कुठल्याही कामाला सुरुवात कर. स्वामी म्हणतात, तू घाबरू नकोस. तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन. जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन. बाळा, सहमत असशील तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको. स्वामींच्या मार्गदर्शनपर मार्ग चालत राहास तर बाळा काळजी करू नकोस. तुला माझा खास आशीर्वाद. बाळा, ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस तर बघ, स्वामी लीला सांगणार आहेत. तुझे कष्ट संपणार आहेत. हा संदेश पुढे शेअर करताच अशक्य ही गोष्टी शक्य होणार आहेत. वेळ प्रसंगी जास्त काही मनावर घेऊ नकोस. वेळ आली की सगळ्या गोष्टी होतील. फक्त विश्वास ठेव स्वामींवर. काळजी करू नकोस. शांतपणे ऐकून घे, समाधान मिळेल. परिस्थिती आणि वेळ कारणीभूत ठरत असते, जी तुला खचायला भाग पाडत असते. जर तुम्हाला विश्वास आहे स्वतःवर
म्हणून शून्यातून घडवलेस कर्तृत्व स्वबळावर. जर का सहमत असाल तर हा संदेश पुढे परिवारात शेअर कर. अरे, नेहमीच तू माझे आभार मानतोस, पण आज मी तुझे आभार मानतो, कारण तू माझं शांतपणे ऐकून घेतलंस बाळा. असं निराश होऊ नकोस बाळ. विश्वास असेल तर चिंताही करू नकोस. यापुढे तर सर्व काही चांगलं तुझ्या मनासारखं होणार. मी पाठीशी आहे हे विसरू नकोस. अरे, काटेच असतात जी फुलांचं रक्षण करतात. वरून जरी टोचत असतील खरे शब्द, तरी तेच तुमच्या आयुष्याचं सोनं करतात. बघ, आठवते का कधी? दोष विचार आणि स्वभावातच असतो, ते दिसत नाही, पण एका माणसाच्या अंतर्मनातच देव असतो. तू किती कष्ट केले आहेत याची कल्पना मला आहे. काही मागितले नाहीस तरी जरी आयुष्याकडं, तुला त्याचं फळ देण्याचं काम माझं आहे. थोडा तरी विश्वास स्वतःवर ठेव, त्यानंतर देवावर ठेव. आज जरी अनेक विचार असतील तुझ्या मनामध्ये, सगळं चित्र बदलेल. फक्त विचार सकारात्मक ठेव. चांगलं काम केलं तरी जळतील, कौतुक तर नाहीच, मात्र नावं ठेवतील. पुढे जात असाल तर मागे खेचतील. जर असेल अनुभव तर हो म्हणा. आयुष्यात काही कमी पडणार नाही. सुरुवात नेहमी कठीण असते. स्वामींना शरण आलात तर स्वामींसोबत असताना सगळं चांगलंच घडणार. विश्वास ठेवून तर बघ. कोणतीच गोष्ट कायम राहत नाही. तुझं दुःखही टिकणारा नसतो. मिळणारा अनुभव आणि आनंद तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जात असतो. यशस्वी व्हायचं असेल तर पुढे बघून चाल, मागे लक्ष देऊ नको. पण चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा सोबत घेऊन चाल. अन्याय आणि चुकीला साथ देऊ नका आणि सहनही करू नका. बाळा, आयुष्यात जास्त सुख मिळालं तर वळून बघ, पण गर्व करू नको. मी तुझ्या मागे असेन, पण दुःखामध्ये वळून बघू नकोस, कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन. बाळा, हा संदेश आज तू ऐकलंस, मला समाधान मिळालं. तुला आनंद वाटला ना, तुला संदेश समजला ना, मग यातच सगळं आलं. स्वामी सांगतात, बाळा, संयम ठेव, विश्वास ठेव, काळ बदलणार. चांगल्या गोष्टींना थोडा तरी वेळ लागतोच. प्रत्येक वाईट गोष्टीला अंत हा असतोच. प्रामाणिकता आणि सत्याचा विजय हा होतच असतो. तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी आज देत आहे. हाक दे केव्हाही तुझ्या या स्वामी आवलीला. मी धावून येत आहे. जे सत्य आहे, तुझ्या हिताचं आहे, तेच मी तुला सांगत आहे. हो असेल तर सहमत आहे. जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईनच, पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, प्रामाणिक आणि खऱ्याला मी कायम सोबत आहे. खोटेपणा असेल तर मात्र तू एकटाच आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साथ ठेव. काळजी नकोस करू, मी आहे. फक्त तुझा मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास, तू खरा ठरशील स्वामी भक्त.